मैत्रिणींनो नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, काल एक सुंदर वाक्य माझ्या वाचनामध्ये आलं, की लहानपणी लाड केलेली मुलं म्हातारपणी आईवडिलांचा लाड करत नाही, पण घडवलेली मुलं आईवडिलांचे म्हातारपणी लाड करतात. मैत्रिणींनो, हे वाक्य मला इतकं भावलं, की खरोखर समाजामध्ये खरोखर अशी स्थिती झालीच आहे विचार करण्यासारखी, की आईवडील सांभाळणं म्हणजे ही फार मोठी जबाबदारी वाटते मुलांना. मग आपले आईवडील आपल्याला कसे वाढवले, लहानपणी कसं घडवलं, हा विचार त्यांच्या मनात कधी-कधी शिवत नाही. पण ॲक्चुअली माझं म्हणणं काय आहे तुम्हाला, की घडवणे हाच शब्दप्रयोग मला चुकीचा वाटतो. आपल्या हातात नसतं. आई-वडील हातात घेऊन घडवण्यात म्हणजे काही ते एआयचं प्रॉडक्ट नाही आहे, की तुम्ही एआयला इन्फॉर्मेशन दिली आणि काय सजेशन्स दिले, काय-काय डिमांड तुमच्या, की आता मला त्यातले एवढे व्याख्या म्हणजे स्पेसिफिक शब्द माहिती नाही आहेत. मी आपली माझ्या अंदाजाने म्हणते, की एआयचं जर प्रॉडक्ट एखादं काढायचं असेल, तर आपण त्याला काहीतरी डिमांड करतो किंवा आपल्या गरजा सांगतो, की मला असं, 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 असं पाहिजे. माणूस तसा नाही आहे, की मला त्या माणसामध्ये असे-असे गुण ओतलेच पाहिजे आणि तशी व्यक्ती तयार होईल. आई-वडिलांचं बघून, वर्तन बघून, व्यवहार बघून, आई-वडिलांचं एकमेकांशी वागणं बघूनच मुलं घडत राहतात. ते आपोआप घडतात. आपल्याला त्यांना घडवण्याची मेहनत काय सुद्धा हातसुद्धा लावायचं काम पडत नाही. आपण ओरडून बोलत असू, तर मुलं ओरडून बोलतील. आपण शांततेने, सामंजस्याने, समाजामध्ये एकरूप होऊन, एकजुटीने राहत असू, तर मुलंसुद्धा तसंच शिकतात. खाली जाऊन आपल्या मित्रांशी, शाळेमध्ये तसेच वागतात. मैत्रिणींनो, एक साधी गोष्ट विचार करण्यासारखी आहे, की आपलं पाल्य जे असतं, आपल्या घरात किती तास राहतं 24 तासातले आणि शाळेत आणि खाली ग्राउंडमध्ये किंवा कुठले-कुठले क्लासेस लावले तर किती वेळ राहतो. साधी गोष्ट असते आणि माणूस पर्सनॅलिटी कशी डेव्हलप होत असते, माणसाच्या पाहण्यावरून, बोलण्यावरून सुद्धा पारख होत असते, की हा माणूस कसा आहे. जोरजोरात आवाज करून बोलतो, का वस्तू आपटतो, का फेकतो, याचा राग कंट्रोल होतो की नाही, हे सगळं लहान मुलंसुद्धा मोठ्यांना बघूनच शिकत असतात. म्हणूनच मी म्हणते, की घडवणे हा आई-वडिलांची जबाबदारी नाही आहे. आई-वडील जसे वागतील तसे मुलं घडतील आणि मग ती अशी छान घडलेली मुलंच पुढे संस्कारपूर्ण नागरिक म्हणून तयार होतात. आणि मग लोकं कौतुक करतात, की "बापरे! इतका चांगला मुलगा घडलाय म्हणजे यांचे आई कसे असतील?" कारण असे काही क्लासेस कुठे अजून चालू झालेले नाहीत, की मला असा-असा मुलगा पाहिजे म्हणून मी या क्लासमध्ये टाकेल आणि मग तो असाच तयार होईल. अगदी गॅरंटी 100%. असं कोणी गॅरंटी देऊ शकेल का? हां, तो एखादा स्टुडंट इंजिनिअर होत असेल किंवा मेडिकलमध्ये जात असेल, तर तो तिथे त्याला परीक्षेला मदत होईल. पण तिथे गेल्यावर सुद्धा त्यांनी कसं वागायचं हे त्याच्या कौटुंबिक पार्श्वभूमीवरच अवलंबून असतं. आणि मग हळू-हळू आता जसं आई-वडिलांनी आपल्या आई-वडिलांची जर सेवा केली, त्यांची चौकशी केली, तर यांना पण सवय लागते, की नाही, नाही आपल्या आईला विचारायचं, "आई तुला काही पाहिजे आहे का? मी बाहेरून आणू का? मी चाललोच आहे तिकडे त्या साईडला, मग आणू का?" अशी विचार करायची एक प्रणालीच तयार होते माणसाच्या मनात. आणि जर सवय नसेल ना काम करायची, तर साधं दार उघडून आत कोणाला घ्यायचं म्हटलं तरी कुणाला कष्ट वाटू शकतात. हाच घडणे आणि घडवणेमध्ये फरक आहे. आणि लाडाने वाढलेली मुलं तर मग आजकाल बघा सगळीकडे सुबत्ता आलीच आहे, मी तुम्हाला म्हटलंच आहे. कुठल्या गोष्टीची कमी नाही राहिली आहे आजकाल. पूर्वी कसं अगदी 2च वर्ग असायचे. धनाढ्य म्हणजे अति गर्भश्रीमंत म्हणतात तसं आणि साधारण मिडल क्लास. मग साधारण मिडल क्लासमध्ये खाल म्हणजे असे काही त्याच्यात स्तर नव्हते. आजकाल मिडल क्लासमध्ये सुद्धा स्तर झालेले आहेत, वेगवेगळे लेव्हल झालेले आहेत म्हणजे. आणि काही-काही स्त्रिया तर इतक्या मेहनती असतात, की त्या चांगल्या सुस्थितीत असून सुद्धा केवळ मनाला आणि शरीराला चांगली सवय राहावी म्हणून त्या मेहनत करतात. म्हणजे काही ना काही छोटासा बिझनेस चालू करतात आपला आणि मग तो बिझनेस बघितला, की मुलांना पण वाटतं, की आपली आई कशी उद्योगी आहे. आई नुसती सोफ्यामध्ये बसून मोबाईल नाही बघत किंवा टीव्ही सीरियल बघत नाही. हां, करमणूक म्हणून तुम्ही बघा, मी बंधन घालत नाही तुम्हाला, की नका बघू. पण आपलं वर्तन कसं असेल तसंच आपली मुलं वर्तन करतील हे मी तुम्हाला लिहून देते. कारण का आमचा हा इतक्या वर्षांचा अनुभव आहे बघा. आम्ही जसं राहिलो तसेच आमची मुलं राहिले आणि मग आता आमच्या मुलांकडे पाहून आम्हाला सगळे विचारतात, की "आंटी आपने उस टाइम कैसा किया?" क्योंकि उस टाइम इंटरनेट नहीं था, ट्यूशन्स नहीं थे आणि मी तर मराठी मीडियममध्ये शिकलेली होती. त्यामुळे मला सी-बी-एस-सीचा पोर्शन वाचायला, समजायला जरा अवघड जायचा. पण तिथे आमच्या शाळेला टीचर्स लोकांना ट्यूशनसुद्धा अलाऊ नव्हत्या. मग विचार करा मला किती घडवायला त्रास झाला असेल.
पण ते मुलं घडत राहिले, आपोआप आपोआप घडत राहिले. कारण माझ्याकडे बघून, की आपली आई मेहनती आहे, आपली आई त्यातून मार्ग काढते नवीन-नवीन. आणि हे आयुष्य म्हणजे एक जीवन, म्हणजे जीवनातली हेच आहे, शाळाच आहे. तुम्हाला सारखं काही ना काही, काही ना काही त्याच्यामध्ये शिकावंच लागतं. रोज आपण उठलो ना, की सकाळी आपल्याला एक नवीन काहीतरी हर्डल आलेलं असतं आणि त्यातनं आपल्याला मार्ग काढावाच लागतो. आणि समाजामध्ये तुम्हाला आता मी सांगितलंच, चित्र असंच झालेलं आहे, की आई-वडिलांना सांभाळणं मुलांना कठीण वाटतं. पण आपला हा विश्वास आपल्याला पाहिजे, की नाही, नाही, आम्ही आपले मुलं असे घडले आहेत, की आपला ते विचार करतील. इतका आपल्याला ठाम विश्वास कसा वाटेल, केव्हा वाटेल, की आपल्या पण वर्तनात आपण सुरुवात केली बदलायला. कारण काळाप्रमाणे बदलावंच लागतं. आता आम्ही आमचे जुन्या काळातले विचार घेऊन जर आमच्या मुलांवर थोपले, तर मुलं आमचं ऐकणार नाही. मग म्हणतील, "मम्मी तू काही सांगते आम्हाला. आता कसं शक्य आहे ते?" मग आपणही नाराज होणार, ते पण नाराज होणार. त्यामुळे समोरचे गरज आहे तसं वागून आपल्याला आपला मार्ग काढावा लागतो. आणि मी म्हटलंच आहे ना, की वारंवार आपल्याला कुटुंबामध्ये म्हणा, समाजामध्ये शिकावंच लागतं. काही ना काही, काही ना काही. साधे लिफ्टचे दरवाजेसुद्धा कितीतरी वेगवेगळ्या प्रकारचे असतात. मग आपल्याला शिकावंच लागतं ना. आपण म्हणतोच ना, "हां, हा कसा आहे बघू चला, हात लावून तर बघू, बटन बघू कसं आहे, चालू करून बघू." किचनमध्ये पण नवीन-नवीन ॲपरेटस येत राहतात. आजकालच्या मुलींना तर सुखसुविधा, कारण स्पर्धा आणि वेळेची टंचाई यासाठी त्यांना नवीन-नवीन यंत्र घ्यावेच लागतात घरामध्ये. किचनमध्ये सगळ्यांना चांगलं वागायला वगैरे. फटाफट कामं झाले पाहिजे. कारण घाई असते सगळ्यांनाच. त्यामुळे मुलांचे लाड करा, पण त्यांच्यासमोर असा आदर्श ठेवा, की त्यांनासुद्धा असं वाटलं पाहिजे, की आपण आपल्या मम्मी-पप्पासारखंच झालं पाहिजे. म्हणजे मग आपोआप तुम्हाला काळजी करायचं कामच नाही, की आपण कसे घडवले का काय? घडवले हा प्रश्नच येणार नाही मग पुढे. आणि आपल्याकडे पाहूनच ते चांगले वागायला लागतील आणि मग सुजाण नागरिक व्हायला मग कोण त्यांना थांबवू शकतं बघा. आवडलं असेल तर लाईक करा. माझं बोलणं मी इथेच थांबवते. नमस्कार.